पक्षी बघायला भेटतात. पक्षी सगळे आपल्याकडे युरोप, सायबेरिया, जे बाहेरच्या ज्या कंट्री कुठून आपण जर धरलं उत्तरेकडचे देश आहे तिकडे बर्फ पडतो, तिथं लेक असतात, नद्या असतात, तिथं सगळं ते बर्फाने त्यांचं जे खाद्य असतं त्याच्यामध्ये आपलं सगळं बर्फ होतं. म्हणजे ते पक्ष्यांचे काही शेवाळ असेल, काही मासे खाणारे, काही वनस्पती खाणारे, ते सगळं बर्फामध्ये झाकून जातं. त्यामुळे ते काय करतात, जेव्हा ते आपल्याकडं तिकडे थंडी पडायला लागते, बर्फ पडायला सुरुवात होते, ते मायग्रेशन करून आपल्याकडं दक्षिणेकडे मायग्रेशन करतात. आणि आपला हा त्यांचा इकडं आपला एक पॉईंट आहे त्यांचा फिडिंगचा. त्याच्यामुळे आपल्या उत्तर तिकडे बर्फ पडायला लागल्यानंतर दक्षिण मायग्रेशन करून आपल्याकडे ते पक्षी इथे येतात. सेंट्रल आशियन हायवेमध्ये नांदूर बदनेश्वर आहे. म्हणजे पक्षी सगळ्यात जास्त आपल्याकडं जो सेंट्रल आशियन हायवे तिथून सगळ्यात जास्त पक्षी मायग्रेशन करतात. आणि नांदूर बदनेश्वरमध्ये सगळ्यात जास्त डक्स बघायला, बदकांचे जे प्रकार आहे ते सगळ्यात जास्त बदकं बघायला भेटतात. ज्यावेळेस आपण टावरवरती जाऊ तिथं सगळं स्वॅलो वॉटर आहे. म्हणजे जी पाण्याची जी लेवल आहे ती फक्त 2 ते 3 फूट आहे. म्हणून पक्षी आपल्याकडे नांदूर बदनेश्वरला येतात. इथं स्वॅलो वॉटर असल्यामुळे पक्ष्याला काय पाहिजे, कीटक झालं, शेवाळ झालं, ॲल्गी झालं, हे पक्ष्याचं खाद्य. पक्ष्याने डुबकी मारली तर त्याला इथे खायला भेटतं. आणि पाणी जे बॅकवॉटर आहे ते फक्त 2 ते 3 फूट पाणी आहे नांदूर बदनेश्वरला. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आजूबाजूला सगळी शेती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथं पूर्ण आता काही पक्ष्यांचं कडधान्य खाद्य असतं. तर मग आजूबाजूला शेती असल्यामुळे त्यांचं खाद्य होतं. म्हणून नांदूर बदनेश्वर हे महाराष्ट्रातलं फर्स्ट रामसर साईट म्हणून घोषित झालेलं आहे. रामसर साईट 1911 मध्ये जे इंग्रजांनी इथं डॅम बांधला होता, भिंत बांधली, कादवा आणि गोदावरी नदीवरती जी भिंत टाकली, त्याच्यानंतर काय झालं, जे पाणी होतं ते पाणी सगळं आपल्या बॅकवॉटर झालं. त्याच्यानंतर काय झालं, बॅकवॉटरमध्ये पक्ष्यांना ते त्यांचं खाद्य मिळायला लागले. नंतर पक्षी इथं येण्यास सुरुवात झाली. आणि पक्षी येण्यास सुरुवात झाल्यानंतर 1983ला सलीम अलींनी इथं भेट दिली ती. म्हणजे प्रख्यात जे पक्षी तज्ज्ञ आहे, शास्त्रज्ञ म्हणता येईल, त्यांना त्यांनी सगळ्यात जास्त आपलं काम केलं पक्ष्यांवरती. म्हणजे सगळ्यांची पक्ष्यांची आपल्याला आता जी माहिती आहे त्याच्यातली 70 ते 80% माहिती सलीम अलींनी त्या पुस्तकामध्ये तेव्हा नोंद करून घेतली. त्यावेळेस डिक्लेअर नव्हतं, त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं हे महाराष्ट्राचं भरतपूर आहे. आता डिक्लेअर झालं. गोदावरी आणि कादवा. सर, आपले शेतकरी फवारणी बिवारणी करतात तिथं काय नाही का पक्षाला भाजीपाला फवारणी करणार? आपले सगळे जास्तीत जास्त म्हणजे 90% पक्षी धरले गेलं तर सगळे हे वॉटर बर्ड आहे. ट्री बर्ड आपल्याकडे थोडे मायग्रेशन बर्ड जे ट्री बर्ड आहे, जे आपले जे सगळे बर्ड येतात ते बाहेरून, ते सगळे आपले वॉटर बर्ड जास्त. त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये त्यांना जे खाद्य आहे ते मिळून जातं. काय म्हणतात पाणी वॉटर काय म्हणाले पक्षीपेक्षा ते हे दिसते, फुलं दिसते, बगले फुलांचं बगले हे पाय ना, तिथे उडत आहे. तिकडे आग लागली का लागली वे? काही सांगा आम्हाला नाशिक बद्दल, काही सांगा नाशिक बद्दल. तुमचं रूममेट नाशिक वाला आहे, नाशिक बद्दल काही सांगा. वनवृत्त नाशिक नाशिक मॅडमचं गाव आहे का?